तर बघा आता संध्याकाळचे 8:30 वाजलेत आणि ह्या टायमाला बाळाचे आजोबा आलेत बघा बाळाला भेटायला. तर केशवने मला कालच फोन केला, ताई काय चाललंय, बाळ काय करतंय, बरं आहे का, मी आलोय गावाकडं सांगितलं आणि उद्या जाताना येतो म्हणला. आज सकाळपासून मी केशवची वाट बघते कधी यायचा म्हणून. आणि मगाशी मी फोन पण केला केशवला की कुठे नक्की तू अजून आला नाही, घरी गेला का, इथंच आहे पोपळजमध्ये. पण केशवने काय फोनच नाही उचलला, डायरेक्ट इथं आला. या फोन केल्यावरती 5-10 मिनिटात तर इथं जवळ आलतो म्हणलं कशाला फोन उचलायचा आहे. आणि किती का अंधार पडा ना, शेवटी म्हणलं ताईला भेटून बाळाला भेटून म्हणलं जायचंच आपल्याला. म्हणून तुम्हाला सांगतो आलो मी. आणि आता इथनं बारामतीला जायचं म्हणतोय. म्हणलं जेवण हे करून जा, चिकन आणलेले तर ह्याला जेवण करूनच लावणार आहे, तसं काय लावणार नाही. किती वाजले आल्यापासून 8:30 वाजले, तर जास्त काय वाजले नाही. तर आल्यापासून बाळाला खेळवतोय. काय म्हणते मग बाळ काय नाही, बाळ मस्त आहे, मजेत आहे. आणि बाळाची आजी पण मस्त आहे. बाळाची आजीच हे झालं की ते झालं की चालूच आहे. या काम लय असतंय पण झोपली आता काय हिला बोलता येत नाही. आता बघत होती की ए पिलू झोपली ती. ए सण्या हात हालतेत ना असं. उठा 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 उठा, आजोबा आलेत बघ तुला भेटायला बाबू. मी चालू मित्रांनो हिला भेटायला, नंतर यायचंय. कोमल ही आम्ही येणार सगळे. नाही दवाखान्यात पण आलते ना सगळे. दवाखान्यातला विषय वेगळा असतोय. पण आपण जिथं राहत होतो तिथनं रूम चेंज केलेली, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो जरा थोडं कामाचा पण इस्कूट झालेला आहे. त्याच्यामुळे काय येणं झालं काल नाही. सांगितलं मला त्याच्यामुळे येणं झालं नाही. आणि आता कामाला ती गेलतो गावाकडं, आता रिटर्न जाताना म्हणलं बाकीचं बरं आहे ना सगळं. हो मस्त. ते तर असं मी विचारतेस पण तुम्हाला पण कळावं म्हणून विचारलं. तर बाळाला तू काय काय सांगतोय ते ऐकती या ऐकती होई बघते तुझ्याकडं. केशव जसं बोल ना तसं नजर देते बरं का. तर आला केशव, भारी वाटतं असं कोणी आलं म्हणजे, आहे का नाही, आपलं माणूस आल्यावरती. चला स्वीटीने कॅमेरा धरलाय बघा. आम्ही तिघच येतं घरात. इकडे बघा, इकडे आहे स्वीटी, बॅटरी लावली टॉर्च तिने. आणि बाहेर बसलेत आकाश, सागर आणि तुमचं दाजी. तर दाजींपाशी बसून बोलून आलोय आम्ही घरात बाळाकडं. तर आता बाळाला ठेवू इथं, जाऊ बाहेर. बाहेर नेऊ का? बाहेर चल, जांभळी खाली. हा जांभळी खाली नाही, नारळाकडे निघाली, विहिरीकडे फिरायला जा घेऊन. या बारामतीलाच घेऊन जा. हा होय तशा. स्वेटर घाला. सगळ्या पोरींच्या माग तुरु 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 पळणार आहे. सगळ्यांच्या माग पळणार आहे. दिल नाही मला, ती दिल नाही, सगळ्यांना भांडणार आहे या. तर आता स्वीटी घालते बघा स्वेटर ही मस्त असं. दे तिच्या मम्मीकडे, मामाकडे द्या. फोन येतोय तुला, दमानी दमानी चाललंय ह्यांचं. टाका व्यवस्थित. चला बाहेर आता, ह्यांच्या काही गप्पा चालली ती बाहेर बघू आपण. घ्यायची केशवीला बाहेर नको. तर चल मग बाहेर, चला चलू द्या तुमचं मायलिकीचं, मी हाय बाहेर. तर इकडे मी भाजी टाकली बघा शिजायला. भाजी शिजती मस्त अशी. अजून मला भाकरी बनवायचे तर. आणि इकडं आहेत सगळी बसलेली. तर सगळ्यात आधी इकडं तुमचं दाजी एकटंच बसल्यात. तर कुणावर गप्पा मारताय तुम्ही? इकडे लय लांब बसलाय. तर केशवला फोन आलाय, घरनं फोन आला असं. तर इकडे ह्यांच्या चालल्यात बघा गप्पा. हाणले की मग काय, झोपली या, उठती झोपती या. बघितलं की आज बघ टोक लावून बघते केशवकड. केशव बोलत होता तर हा तर उठली होती. आवाजाकडे लक्ष देते, नाही केशव समोर नजर देत बघत होती. आणि हे आमचा गोल्या बघा. तुम्ही म्हणलात की बाळ झाल्यावरती मांजर लांबच ठेवा, मांजरांना अजिबात जवळ घेऊ नका. तर ती आम्ही हाणायच्या आधीच ही घरात नसते ती. हा म्हणलं ना ह्यांना नको घरात, ह्यांना हाकलून लावा, पण ती घरात जातच नाही. आणि बाळाचा आवाज ऐकल्यावर तर बळ पण येत नाही, ती लांब पळून जाते ती. तिथंच कवा तर किचन मध्ये कवा तरी येते ती, कवा तरी येते ती. तिकडे आवाज ऐकला की दुम बाहेर पळून येतात.
कसं काय बरं लगेच ते थांबत नाही नाही तर थांबत म्हण पुढे जायला पाहिजे पण हा नाही ती जात नाहीतर आधी घरात हलत नव्हती बळ झाकलाय हा. लागायची आता येत नाही तिला एक करून घरात मग काय गप्पा चालल्या होत्या तुमच्या उशीर झालं चालले होते गप्पा काय बसले आपलं बाता करत होय. आजी आजोबा मामा मामी कोण कोण आलं गेलं हा. हा चाललंय चाललंय आली गेली अजून येते जाते आणि ज्याच्या त्याच्या सवडीने येत असते ती आहे का नाही हा मग काय हा काम असतात महाग आणि 12 दिवस झाल्याच्या नंतरच बघायला येतात माणसं कारण 12 दिवस नसतात येत म्हणून 12 घरची येतात 12 दिवसाच्या आधी पण असं लांबणं इकडून तिकडून 12 दिवस झाल्यावरच येतात तर जसं की काल मावशी ताई ही सगळी येऊन गेली आणि काय झालं पकडीने वा वा चला मी घेते स्वयंपाक उरकून आणि तुमचं काय 2 शब्द मग बाळ हाका मारतय तिकडं असं मस्त मग काय आजोबा कुठे गेलं हाय का नाही विचारत होतं का नाही तुला सांगितलं का नाही मी बसले बाहेर केशवने काय सांगितलं ते आता त्यालाच माहिती बाहेरच बाहेर जायचं म्हणत होतं काय बाहेर येतं ती फिरायला जांभळी खाली बघा सगळीकडे अंधार पडलाय चुन चुन करत हा येईन पळू पळू येईन केशव चालला बाबा चाललं मागं लागन मला यायचंय म्हणून अजून टाइम आहे हा तेच की कशी पळती मार खिशात नुसतं खडवा चॉकलेट वाजलं की पळती आहे मग. बचत गट आपला बचत गटाचा मेंबर वाढलाय मेंबर वाढलाय खायला म्हणलं कोण म्हणतंय बाबा कांदा भरून नेमकी इकडची इकडं तुम्हाला माहिती पण नाही बाहेर हं. गाडीचा आवाज नाही आला पण आज गाडी तिथनं वळवाय गेलो पाईप दिसला आडवा हा मग तसंच गेलो सरळ पुढं परत मागं आणि होय रामन काय मिळत नाही मी नुकताच फोन केलता कसं वाटलं दाजी इथं झोपल्यात आणि तू त्यांच्या इथं गप्पा झोपली. चालल्यात हा बाहेर दिसला असं नाही का नाही कशाचं केशव मोबाईल दिवस मोबाईल कडे लक्ष द्यायला कालपासून मी व्हिडिओ घेते 4-5 दिवस झाले तर व्हिडिओ बघितल्यात का नाही फेसबुकला नाही युट्यूबला तर वेळच नाही व्हिडिओ घ्यायला पण आणि हे करायला पण मग आता आका आली ना तर मग कसं आकाने बाळाला बघितलं मी घरातलं काम केलं तरी होऊन जाते ना पण काय टक लावून बघते बाळाला स्वीटीला घरातलं दारातलं सगळंच बघायचं म्हणल्यावरती मग मला सुद्धा वेळ भेटत नाही त्या मोबाईलला तर द्यायला भेटतच नाही वेळ पण काय झालं काय तरी त्याला शिकार भेटली या काय सापडलं गोल्या काय खाली काय तर त्याला दिसलं असं काय नाही चला असू द्या काय नाही म्हणलं केशव आजोबा आलेत भेटायला मामा आजोबा सांगा मी तुम्हाला आलोय पण आम्ही परत येणार आहे नंतर निवांत सगळे. आपण आता का व्हायना आला ना आता कामा ती गेलतो गावाकडे म्हणलं जावं म्हणलं काल त्या दिवशी यायचं सकाळनं हम्म. तर मी कसं ठरवलं बारामती 7 ते 12:30 पर्यंत शाळा चालू झाल्या आणि मी म्हणलं परत अजून शाळेत काम करायचं होतं म्हणलं इथली बी चालू झाली असं इकडं मी आपल्या युट्यूब फॅमिलीला केशवच्या गप्पा ऐकवते केशव तिकडं बघून बोलतोय तेच की शाळा भरली 10 वाजता काल मला तसंच सांगितलं उरकून गेलं तिकडं भेटन म्हणून काम होईन म्हणून एवढ्या सकाळी शाळा कशी 7 वाजता तर भरवते ती. पावसामुळं तिकडनं चालू होतं 30 तारखेपर्यंत त्याच्यामुळं होय काय माहिती का? चला असू द्या त्यामुळं बी असते ना एखाद्या हा पावसामुळं तर ह्यांच्या चालल्यात गप्पा आता मी पडदिशी स्वयंपाक उरकून घेते म्हणजे केशव जेवण करून जाईन जेवायला नको बाबा, जेवायला. नाही 10च मिनिटात मग भाजी शिजत आली फक्त पुण्याला टाकायची आणि 2 भाकरी करायच्या जायचं तर किती वाजले 9 वाजले हा नाही तर सकाळ सकाळ जा काय 10:30 वाजता पोहोचतोय घरी. आपण सकाळ सकाळ जायचं काय एवढं काय करू काल आलेला आहे वर लेकरा बाळात आपलं बघू थांबला तर नक्कीच सांगते जायचंय म्हणून तर मी घरनं हल्लोय आई मला वैतागली होती हा. थांब म्हणली कार्तिकी तापली तुला सांगतो कारण काय माहिती वहिनी एकट्याच आहेत ना तिथं आणि बाहेर इकडं त्याच्यामुळं मग घरी असलेलं बरं असतं मी स्वयंपाक उरकते आणि बघू मग चला बाय बाय